नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कामाची सुरुवात तर सकाळी चालू झाली होती. पोहे पस्सी बनवायचं. आज भरपूर काम होतं. खाऊन पिऊनच कामाची सुरुवात करायची म्हणून मी ठरवलं. तर सकाळी पोहे भिजवायला चालू केलं. तर आज ना दिवसभर एक्स्ट्राची कामे भरपूर होते. एक्स्ट्राची कामं का आहे ते नक्की तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे. काय काय नक्की एक्स्ट्राची कामे असतात आणि मी एकटीच केले नाही आणि दोघंजण सोबत माझ्या होत्या, त्यांना घेऊनच मी केलेत. पण एवढं दिवसभर थकून गेले होते ना, काय सांगायला नको. बायकासनी असंच होऊन जातं. जे असं असतात ना, जे सगळे एक्स्ट्राची कामे असतात ना, एक दिवस तर एक दिवस निघतातच. आता उन्हाळ्याची कामे भरपूर असतात. कुणाचे सांडगे घालायचे असतात, कुणाचे चटणी करायचं असतं, कुणाचे काय तर कुणाचं काय कुणाचं तरी असतं. तर आमचं आज होतं चटणी बनवायचं, म्हणजे चटणीचा मसाला सगळा तयार करायचा होता. चटणीचा कुटाणा म्हटला तर तुम्हाला माहिती आहे किती कुटाणा असतो. ते दिवसभर ते मिरचीला वाळवा, परत लसणाला कापा, परत लसूणला सोला, मीठ लावून सोला, मसाला भाजा, असं काही ना काही सगळं हे असते. तर उद्या चटणी करून आणायचं आहे म्हटल्यानंतर तर आज तर सगळं मसाल्याची तयारी करायला पाहिजे म्हटलं. तर पहिल्यांदा पोहे बनवून घेतलं. पोहे तर आपलं साधं सिंपल असते. परत जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टमॅटो. तुम्ही टमॅटो घालता का ते नक्की सांगा कमेंटद्वारे. आम्ही तर टमॅटो, मला तर आवडतं टमॅटो. आमच्या आहोंना नाही आवडत, तरी पण माझ्यासाठी तिने पण खाऊन घेतात. सगळं जिरं, मोहरी, कांदा, टमॅटो, परत मिरची, कढीपत्ता असं सगळं घातलं. आणि माझं थोडंसं पुढचं कॅमेरा बाद आहे, तुम्ही समजून घ्या. पुढचं म्हणजे छान असं, माझ्या पाठीमागचं कॅमेरा चांगला आहे, पुढचं थोडंसं डिम डिम दिसतो. आणि कॅमेरा थोडंसं स्टँड पण बाद झालं आहे, तरी पण मी व्हिडिओ बनवते. आणि हे सगळं झाल्यानंतर पोहे, मीठ, साखर, थोडंसं साखर घातलं ना, थोडंसं तिखट गोड असं छान लागतं पोहे खायला. मला तर असंच पोहे आवडतं. तुम्हाला कसं आवडते ते नक्की सांगा. पोहेमध्ये बटाटो पण घालून बनवलेलं असते ना, ते सुद्धा मला आवडतं. ते तसं काही केलं नाही कारण की आज गडबड होती. आणि ते बटाटो घालून करायचं म्हटलं तर ते बटाटो सोला, कापा, परत त्याला अजून छान तेलामध्ये परतून घ्या, असं सगळं कुटाणा असते. म्हणून मी आज साधं सिंपलच पोहे बनवून घेतलं. म्हटलं चला आता कामं तर इतकी भरपूर आहेत सांगायला नको. म्हटलं पोहे झाली की नाश्ता वगैरे करायचा, मुलासनी नाश्ता द्यायचा, मुलासनी शाळेत पाठवायचं, स्वयंपाक करायचा, मग नंतर आपले कामाला सुरुवात. सगळ्यांना नाश्ता दिला. मग लगेच मी ह्याच्यामध्ये ना, आम्ही बाजारात गेलो होतो. बाजारातून येता येता भाजी आणलं होतं. ह्या भाजीला आम्ही तांदळाची भाजी अशी म्हणतो. तुम्ही काय बनताय ते नक्की सांगा. तांदळाची भाजी म्हणता का आणि दुसरी कुठली भाजी म्हणता. दूध गरम करून घेतला. रात्रीची आमटी होती ती गरम करून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये फक्त मिरची आणि लसूण एवढंच चेचून घालतो आम्ही, दुसरं काहीसुद्धा घालत नाही एक्स्ट्राचं ह्या भाजीमध्ये. एवढंच छान लागतं भाजी आणि खायला पण टेस्ट लागतं. आणि माझ्या लेकाला पण एक भरपूर असं आवडतं हे भाजी. मला तर एवढं बाहेरचं टेन्शन येत होतं. हे सगळी कामावरून बाहेरचं करायचं आहे, ते करायचं आहे, हे करायचं आहे म्हणून बाहेरचं. आणि खाली तुम्हाला एवढं पसारा दिसत असेल ना, किचन छोटा असल्यामुळं पसारा सगळं खाली पडलेला असतो. ते नंतर उचलून ठेवायचं होतं. आणलं की तसंच ठेवलं होते. कलिंगड बाजारातून आणलं होतं ना, तसंच ठेवलं होतं. मुलांनी खाऊन शाळेत गेले होते ना, त्यासाठी. लगेच इथं फोडणी वगैरे दिलं. ह्या भाजीला ना 2-3दा धुतलं तरच हे भाजी माती निघते, नाहीतर खायच्या टायमाला ना करकर लागतं किंवा माती लागते तोंडाखाली. तुम्ही पण कधी तर आणला की हे भाजी एकदम स्वच्छ 3-4 पाण्यानं धुवा, मगच ही भाजी छान निघतो. तोपर्यंत तर काय हे असं म्हणजे एकदा धुतला की पाण्यातनं असं करकर लागतं. त्यासाठी तुम्हाला सांगते. इथं बघा एक्स्ट्राची कामे सुरुवात केली आम्ही स्वयंपाक करताच. मी आतमध्ये स्वयंपाक करत होते. आमची सासू आणि त्या मावश्या मिळून दोघी कांदा कापून घेतल्या, लसूण सोलून घेतले. तोपर्यंत माझा स्वयंपाकच चालू होता कारण की 2 भाजी बनवायची होती. मटकीची भाजी बनवली होती, पातळ रस्सामध्ये बनवलं होतं. भाकरीसोबत छान लागतो खायला. त्यासाठी मटकीची भाजी, तांदळाची भाजी, परत रात्रीची वांग्याची भाजी पण होती. आणि लगेच मी भाकरी करायला घेतलं. भाकरीमध्ये तर माझा हात कोण पकडू शकत नाही. एवढी मस्त असं टुम्म करून भाकरी मला आणि माझ्या बहिणीला दोघीसनी पण छान जमते. पातळ आपली कर्नाटक स्टाईलची भाकरी मस्त असं फुगून टुम्म, कुणाला म्हणजे हे त्याला काय दाबायला लागत नाही, काही नाही, आपोआपच मस्त असं फुगून जातात ती भाकरी. छान होतं. मग नंतर झालं माझे जेवणं खाणं सगळ्यांची झाल्यानंतर मग बाहेर सगळं मसाला घेऊन पहिल्यांदा मसाला आणला. पहिल्यांदा सगळं बघितलं काय काय घेतले, काय काय नाही. मला ह्यातलं काय कळत नाही, पण मी आत्ता थोडं शिकते कारण की आत्ता मला समजत आहे काय काय करायचं, काय काय नाही. परत आपल्याला वर्षभर काय टिकवायचं आहे, काय नाही, हे सगळं एक्स्ट्राचे कामं वर्षाची. हे काय काय पापड बनवून ठेवायचं असतं, मिरची बनवून ठेवायचं असतं, ते सगळं मला आत्ता थोडं समजायला लागले.
तर मी तेच शिकण्याचा पण प्रयत्न करते आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करते. हे धने आहेत, हे नीट करून घेत होते. पण ह्याच्यात खडे पण असतात. जिरं नीट करून घेतलं. परत थोडंफार राहिलेलं सासू पण नंतर सकाळी नीट करून घेतले. मला माहीत नव्हतं कुठलं कुठलं नीट करायचं आहे. जेवढं सांगितलं होतं तेवढं मी केलं होतं. इथं लगेच आहे ना खोबरं खिसायला घेतलं. खोबरं खिसायचं होतं पण माझा हात एवढं दुखत होतं ना, हार्ड होतं खोबरं. म्हणून मी काय केलं, ते खोबरं आहे ना कटच केलं बारीक. खिसून किती खिसणार, 1.25 किलो खोबरं होतं. म्हटलं नाही बाबा आता होत नाही, म्हणताना पातळ असं कट करून घेते म्हणून विचारत होते इथं बाहेर. मग त्यांनी म्हटले चालतंय, पातळ कट कर म्हणजे छान होतं. मोठं कट केलं की मसाल्यामध्ये मिक्स होत नाही. म्हणताना इथं बघू शकता हे सगळं बारीक असं कट करून घेतलं. आता हे दुसरं काम एक्स्ट्राचं, बाजार महिन्याचं आणून ठेवलं होतं. ते अजून डब्यात काही भरलं नव्हतं. ते काय आता भरलं नव्हतं म्हणून आता हे बाजार भरायचं काम चालू होतं. पोरांचं साबणं निरमं सगळं आणून तसं ठेवलं होतं. कारण की 2 दिवस झालं मला ह्या राड्यामध्येच होते मी. त्यासाठी मला काय ते महिन्याचा बाजारसुद्धा काढून ठेवता आलं नव्हतं. आत्ता सगळी बाजार वगैरे भरून ठेवलं. हे सांडगं पापडं पण बनवून आणलेलं होतं. आम्ही काय बनवलेलं नाही, बाहेरून बनवून आणलं होतं. ते पण एका डब्यामध्ये भरलं. जसं लागल तसं, मऊ पडत नाही काही नाही, जसं लागल तसं घेऊन तळता येते म्हणून मी एका डब्यात भरून व्यवस्थित सगळं ठेवून टाकलं. मग नंतर संध्याकाळी हे बघा किती राडा पडला. आजचा व्हिडिओ इथं संपवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. लाईक सबस्क्राईब करायचं